नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। चला मग आपण स्टार्ट करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही? काय सांगितलेले मित्रांनो, तो कोणता ग्रंथ लिहिलेला नाही? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 शूद्राचे जीवन हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही। शेतकऱ्याचे असूड, ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी हे तिन्ही ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नामवंत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3 गोपाळ गणेश आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, सर्व साक्षी जगतपती त्यास नको मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रीद वाक्य होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 सत्यशोधक समाजाचे या सामाजिक संघटनेचे ब्रीद वाक्य आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा खालीलपैकी कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिलेला आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा। प्रश्न क्रमांक 5 आहे, निष्काम कर्म मठ या संस्थेची स्थापना महर्षी कर्वे यांनी केव्हा केली होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 1910 मध्ये निष्काम कर्म मठ या संस्थेची स्थापना केलेली आहे महर्षी कर्वे यांनी 1910 मध्ये। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 साली कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 मूकनायक। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 मध्ये मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 कागल। छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ हे कागल आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 4 आहे आणि ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतीय राज्यघटनेची आत्मा असे खालीलपैकी कशाला संबोधण्यात येते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 उद्देशिका पत्रिका। भारतीय राज्यघटनेची आत्मा ही उद्देशिका पत्रिकामध्ये संबोधण्यात येते। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतीय शासन पद्धती टिंब प्रकारची आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 2 संसदीय पद्धती। भारतीय शासन पद्धती ही संसदीय पद्धत आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे। प्रश्न क्रमांक 10 घटना परिषदेची पहिली बैठक कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 9 डिसेंबर 1946 मध्ये घटना परिषदेची पहिली बैठक झालेली आहे। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे। प्रश्न क्रमांक 11 राज्यसभेचे एकूण सभासद संख्या किती असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 250। राज्यसभेचे एकूण सभासद संख्या ही 250 आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे। प्रश्न क्रमांक 12 राज्यसभा सभागृहाचा कालावधी किती वर्षाचा असतो? राज्यसभा सभागृहाचा कालावधी किती वर्षाचा असतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 स्थायी सभागृह। राज्यसभाचा कुठलाही कालावधी नसतो, सदस्यांचा कालावधी 6 वर्षाचा असतो। ठीक आहे, आणि राज्यसभा सभागृहाचा हा स्थायी सभागृह आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे। प्रश्न क्रमांक 13 राष्ट्रपती व मंत्रिमंडळातील दिवा टिंब असतो। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 पंतप्रधान। राष्ट्रपती व मंत्रिमंडळाचा दुवा हा पंतप्रधान असतो। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 आहे।
प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2, 288. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या ही 288 आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 15, घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3, विधान परिषद. घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह हे विधान परिषद आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 आहे. प्रश्न क्रमांक 16, गोबर गॅसमधील प्रमुख घटक कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1, मिथेन. गोबर गॅसमधील प्रमुख घटक हा मिथेन असतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 17, अमिबा हे कशाचे नाव आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4, एक पेशीय आदिजीव अमिबा या प्रकारचे नाव आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 18, जलद गतीने वाढणारे झाड कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3, निलगिरी. जलद गतीने वाढणारे झाड हे निलगिरी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 19, हिरा व ग्रॅनाइट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले असतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2, कार्बन. हिरा व ग्रॅनाइट हे कार्बन मूलद्रव्यापासून बनलेले असतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 20, विद्युत शक्तीचे परिणाम कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4, वॅट. विद्युत शक्तीचे परिणाम हे वॅट आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 आहे. प्रश्न क्रमांक 21, अणुसिद्धांताची कल्पना कोणी मांडली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2, जॉन डाल्टन यांनी अणुसिद्धांताची कल्पना मांडलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 22, टिंबटिंब सोड्यामुळे बी जीवनसत्व गटाचा नाश होतो. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2, खाण्याच्या सोड्यामुळे बी जीवनसत्व गटाचा नाश होतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 23, 1893 मध्ये लाहोर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1, दादाभाई नौरोजी हे 1893 मध्ये लाहोर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 24, 1793 मध्ये कोणी बंगालमध्ये कायमधारा पद्धत सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2, कॉर्नवॉलिस यांनी 1793 मध्ये बंगालमध्ये कायमधारा पद्धत सुरू केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 25, शांतिनिकेतन ही संघटना कोणी स्थापन केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1, रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन ही संघटना स्थापन केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. क्रमांक 26 आहे, सविनय कायदेभंगाची चळवळ कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1, 1930 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झालेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 27, माळशेज घाट कोणत्या जिल्ह्यामधून जातो? माळशेज घाट कोणत्या जिल्ह्यामधून जातो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1, ठाणे, अहिल्यानगर येथून माळशेज घाट या जिल्ह्यातून जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 28, गुगामहल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3, अमरावती. गुगामल हे राष्ट्रीय उद्यान हे जिल्हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, भीमाशंकर हे महाराष्ट्रातील अभयारण्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2, पुणे व ठाणे. भीमाशंकर हे महाराष्ट्रातील अभयारण्ये पुणे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये येतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील नळगंगा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील नळगंगा हे धरण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे.